धुळे तालुक्यातील बुरझड येथे एका 35 वर्षीय विवाहितेने सासरच्या जचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशाबाई भगवान मासोळे, वय वर्ष 35, राहणार बुरझड, तालुका जिल्हा धुळे असं मयत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात मृत महिलेचा भाऊ समाधान नारायण हालोर, राहणार चितोड यांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत आशाबाई मासोळे हिचा विवाह बुरझड येथील भगवान किसन मासोळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर तिला 6 मुली झाल्या, ज्यापैकी 2 मुलींचे लग्न झाले आहे तर 4 मुली अद्याप लहान आहेत. आशाबाई हिचा पती भगवान हा दारूच्या नशेत तिला सतत मारहाण व शिवीगाळ करत होता. या त्रासाबाबत ती सासू कमलबाई मासोळे आणि सासरे किसन बुधा मासोळे यांना सांगितलं असता त्यांनीही तिलाच शिवीगाळ करत त्रास दिला. मयत आशाबाई हिने काही दिवसांपूर्वीच माहेरी चितोड येथे जाऊन पती आणि सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र लहान मुलींच्या भविष्याकडे बघून संसार कर असं सांगत आई आणि भावाने तिची समजूत काढली व तिला पुन्हा सासरी सोडलं होतं. यावेळी भावाने पती भगवान मासोळे यांची मनधरणी करून दारू सोडून व्यवस्थित संसार करण्याची विनंतीही केली होती. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गुरुवार 4 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आशाबाई यांच्या लहान मुलीने शीतल माहेरी फोन करून आई विहिरीत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच भाऊ समाधान हालोर आणि नातेवाईकांनी तात्काळ बुरझड शिवारातील शेता गाठला. आशाबाई यांना विहिरीतून बाहेर काढून धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बहिणीच्या आत्महत्येला सर्वस्वा हिचा पती भगवान किसन मासोळे, सासू कमलबाई किसन मासोळे आणि सासरे किसन बुधा मासोळे सर्व राहणार बुरझड यांचा छळच कारणीभूत असल्याचा आरोप भाऊ समाधान हालोर यांनी केला आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.